नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील शेवटचा घटक आज आपण पाहतोय. घटकाचं नाव आहे चेतासंस्था. जसं रक्ताभिसरण संस्थेचा राजा हृदय आहे, तसं चेतासंस्थेचा जो महत्वाचा अवयव आहे तो आहे मेंदू, ब्रेन. आपल्या डोक्यामध्ये अगदी सुरक्षित ठेवलेला अवयव. कवटी, ज्याला आपण क्रॅनियम असं म्हणतो, बोनी बॉक्स आहे, हाडांपासून बनलेली एक छोटीशी पेटी म्हणूयात, आणि त्याच्यामध्ये हा मेंदू आपला सुरक्षित ठेवलाय. मेंदूपासून पाठीमागून मानेतून एक दोरासारखा भाग जातो, त्याला आपण मज्जारज्जू म्हणतो. या मज्जारज्जूला खूप सारे फाटे फुटतात आणि जवळजवळ प्रत्येक पेशीपर्यंत हे जातात. त्या असंख्य फुटलेल्या फाट्यांना, जे अत्यंत बारीक, कमी रुंदीचे, कमी व्यासाचे आहेत, त्यांना आपण चेतातंतू म्हणतो. तर चेतासंस्थेचे घटक आहेत मेंदू, मज्जारज्जू किंवा चेतारज्जू आणि चेतातंतू. आपल्या आजूबाजूला ज्याही काही घटना घडतात त्यांचे संदेश आपल्याला येतात. आपल्या शरीरात घडणाऱ्या गोष्टींचे संदेश हे सगळे मेंदूकडे जातात आणि आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करण्याचं कार्य जो कोणी करतो तो आहे आपला मेंदू. तर ही मेंदूशी संबंधित असलेली आपली संस्था चेतासंस्था. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, की चेतासंस्थेचं कार्य काय आहे? पुस्तकात उत्तर शोधा आणि नक्की उत्तर द्या. धन्यवाद. भेटूया पुढील पाठात.